इन लॉ सोबत नको. जर तुम्हाला शेती इतकी एकदम इम्पॉर्टंट आहे तर शेतकऱ्याच्या मुलाला द्या ना. शेती जर इम्पॉर्टंट आहे तर तुमच्या मुलीला शेतीची कामं येतात का, ती जाऊन शेती करणार आहे का? पण मला असं वाटतं की शेती असली पाहिजे. मी तुझ्यावर पहिल्या मीटिंगवर भरोसा का ठेवू? इंटरेस्टिंग होतोय का नाही पॉडकास्ट तुम्ही नक्की सांगा आता कमेंट करा. फ्युचर गोल्स काय आहेत, तुम्ही आफ्टर मॅरेज तुम्ही काय कुठं बघतायत किंवा तुम्हाला काय करायचंय बेसिकली जे काय असेल ते पण तुम्ही डिस्कस करा. अपेक्षांमध्ये ह्या गोष्टी पण खूप महत्वाच्या आहेत. So hello everyone, welcome back to the channel Priyanka Prakash. We are really happy to introduce you this new series which is called Priyanka Prakash आमने सामने. आमने सामने means आमचं जे काही ओपिनियन असेल एखाद्या कुठल्याही टॉपिक वरती गोष्टीवरती ते आम्ही तुमच्यासोबत मांडणार आहे. सो दिस इज अवर न्यू पॉडकास्ट सिरीज बेसिकली. तर हा एक पॉडकास्ट असणार आहे. त्याच्यातला सगळ्यात पहिला आजचा जो एपिसोड आहे ज्याच्यात आपण बोलणार आहे तो खूप हॉट आणि ट्रेंडिंग आणि कॉन्ट्रोवर्शियल पण असा टॉपिक आहे आणि आय थिंक आय होप आम्ही आमचे विचार पहिले पण खूप आधी थोडंफार मांडलेले आणि त्याच्यावरनं मला आयडिया आलेला की तुम्हाला हा टॉपिक आवडेल. पण आज आम्ही डिटेल मध्ये थोडं बोलणार आहे त्याच्याविषयी. तर आजचा आपला एपिसोड आहे आजकालच्या मुला मुलींच्या अपेक्षा अबाउट मॅरेज. ओके, बेसिकली अपेक्षा. भरपूरशे ज्यांचे लग्न झालेले नाही ते एकदम असे आता एकदम अलर्ट होऊन गेले असतील, अरे वा आज तर मजा येणार आहे, आज त्या दोघांचं भांडणच बघायला भेटेल. सो होऊ शकतं. तर हा टॉपिक का चूज केला आम्ही कारण की आम्ही दोघंही अरेंज मॅरेज थ्रू भेटलो आहोत, ज्यांना नसेल माहिती. तर अरेंज मॅरेज मध्ये आपण जेव्हा इव्हन इन लव्ह मॅरेज अस वेल एनी काइंड ऑफ मॅरेज बेसिकली, तर त्याच्यात अपेक्षाच खूप मेजर रोल प्ले करते आजकाल. तरी आमचा काय एक्सपिरियन्स होता ते पण आम्ही सोबत सांगणारच आहे. बट नाउ अ डेज व्हॉट एव्हर वी आर सीइंग की मुलं मुली लग्नाला घाबरतात किंवा मग मुलगा किंवा मुलगी किंवा त्यांच्या घरच्यांच्याच अपेक्षांचं इतकं ओझं होऊन जाते की ते लग्न ते दोघं खिचडी होऊन जाते ऍक्च्युली. तर ते आम्ही हा जो तुम्हाला बॉल दिसत असेल स्टार्टिंग पासून हे काय ठेवलंय तर याच्यात आम्ही काही टॉपिक्स आहेत अपेक्षांना घेऊन. तर आपण वन बाय वन ऍक्च्युली ते टॉपिक पिक करू आणि त्याच्यावरती आम्ही एकमेकांचे मत देणार. सो दिस इज बेसिक सेटअप. ओके, डिस्क्लेमर मी देते की दिस इज व्हॉट वी थिंक. म्हणजे प्रकाशचे विचार हे प्रकाश काय विचार करतोय, नॉट ओनली की बाबा मुलांनी पण असाच विचार करायला हवा. जे मी बोलते इट इज नॉट नेसेसरी की मुलींनी पण हाच विचार करायला हवा. हे फक्त आमच्या दोघांचे थॉट प्रोसेस आहेत. सो प्लीज कोणी आमच्या गोष्टींना घेऊन हर्ट नका हो, वाईट नका मानून घेऊ और एनी अदर फिलिंग्स, बॅड फिलिंग्स दॅट यू माइट हॅव. हे आमच्या दोघांचे थॉट प्रोसेस आम्ही फक्त शेअर करतोय आणि एक्सपिरियन्स शेअर करतो. आणि तुमचे याच्या व्यतिरिक्त काही विचार असतील, कॉन्ट्राडिक्शन होत असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आम्हाला तुमचे विचार ऐकायला नक्की आवडतील. सो लेट्स स्टार्ट विथ आवर फर्स्ट एपिसोड अपेक्षा. लेडीज फर्स्ट. आणि असं जसं आपलं चॅनलचं नाव आहे प्रियंका प्रकाश, सो प्रियंका फर्स्ट चीट आणि तू स्टार्ट करणार. माझी इच्छा आहे बिफोर वी गेट स्टार्टेड किंवा आपण हे चीट उचलण्याच्या आधी मला तुझा एक्सपिरियन्स ऐकायचा आहे ओव्हरऑल, की तुझा एक्सपिरियन्स कसा होता मुलीला भेटण्याचा. ब्रीफ मध्ये सांगा, मोठं लेक्चर नको देऊ, ब्रीफ मध्ये सांग. अच्छा, मी खरं सांगतो, शी इज व्हेरी लकी की तिला मी लवकर भेटलो आणि मला खूप ऍक्च्युली हसल करावं लागलंय. मी अरेंज मॅरेजचे भरपूरचे सेटअप बघितले. सेटअप किती वर्ष लागले मला तेवढं सांग. हा तिचा आवडता प्रश्न आहे. किती वर्ष? मला 5 वर्ष लागले. म्हणजे असं ऍक्च्युअल बघायला गेलं तर आय थिंक 2 वर्ष शेवटचे. बट एकदम डेडिकेटेडली 2 वर्ष. 2 वर्षच कन्सिडर. हा 2 वर्ष कन्सिडर करू आपण. 5 वर्ष म्हणजे कसं घरच्यांपासून जे थोडं नातेवाईकापासून ते सुरू होऊन जातं ना. जसं पहिली जॉब, कॅम्पस सिलेक्शन, टाटा, पुणे. तर मला जॉब लागला स्थळ येणं सुरू होऊन गेलं होतं. माझा एक्सपिरियन्स वॉज नॉट दॅट गुड ऍक्च्युली. इट वॉज व्हेरी हॉरिबल. लग्नासाठी एखादं तुमचं पार्टनर किंवा मुलगा मुलगी बघतात ना तर तुमच्या डोक्यात एक इमॅजिनरी व्यक्ती, एक इमेज क्रिएट झालेली असते की माझा पार्टनर कसा असेल किंवा कशी असेल. ते तुम्हाला दिसत नाही पण यू बिल्ड समथिंग. ओके, तर मी जितक्या पण मुलींना भेटायचो ना तर पार्टनर ते सोडा, पण त्यांना भेटल्यानंतर मला ही क्लॅरिटी नक्की होऊन जायचं की माझा पार्टनर असा तर नाहीच पाहिजे. हा दॅट वॉज म्हणजे खरंच म्हणजे मी अशा मुलींना भेटलो अक्षरशः की त्याच्यानंतर असं वाटायचं की म्हणजे आपण खरंच काय लग्न करायला पण पाहिजे की नाही. आता तुम्ही वाटेल की एवढं बघत असतील तर त्यांना मे बी थोडं जेलस किंवा वाईट वाटत असेल की काश याला हो म्हटलं असतं तर आज तिथं बसलो असतो. तू नाही म्हटलं ना, त्या क्वचित त्यांचं असेल तुझ्या. हा असू पण शकतं मे बी. बट हा मला ऍक्च्युली तेच आमची ट्युनिंग म्हणा किंवा आमचे विचार म्हणा ते कुठे जुळत नव्हते. तर त्याच्यामुळे पण ऍक्च्युली थोडं प्रॉब्लेम इश्यूज झालेत. हायलाईट सांगतो 2-4 मुलींच्या ज्या काही झाल्या तर. ओके, एकदम पहिला आणि एकदम शेवटचं सांगतो. तर सगळ्यात पहिली जी मुलगी बघितलेली
ते घरच्यां थ्रू आलेलं. कांदे पोहेवाला कार्यक्रम होता. माझी अजिबात इच्छा नव्हती, तरी मला इकडनं दुसऱ्या गावी जावं लागलं आणि मग ओव्हरनाईट ते जर्नी करून फक्त मुलगी बघितली आणि परत आलो. पण त्या मुलगीचे बेसिकली काय होतं, एक्सपेक्टेशनच मला मॅच नव्हते होत, कारण की ती मुलगी खूप शिकलेली, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त होती, ME MTech वगैरे टाईप झालेली, पण तिला जॉब वगैरे असलं काहीच करायचं नव्हतं. आणि मग मला तिथं वाटलं की यार हे कुठंतरी आपलं मिसबॅलन्स होतं. सो दॅट्स वाय आय ड्रॉप दी आयडिया. पण इथं कॅच असा होता की माझ्यासोबत जे माझे रिलेटिव्ह आले होते आमच्या गावात, त्यांना ती मुलगी आणि ते परिवार खूप आवडलेलं, कारण की ती मुलगी खूप श्रीमंत होती ॲज पर देअर पर्स्पेक्टिव्ह. आणि ती एकुलती एक होती. तिच्या वडिलांना चांगलाच गव्हर्नमेंटचा खूप मोठा जॉब होता. आणि मी जिथं घर गेलेलो, म्हणजे त्यांच्या घरी जेव्हा मी गेलेलो, तर तुम्हाला मी सिनॅरिओ समजवतो की बंगला आहे, बाहेर लॉन आहे, लॉन मध्ये मस्त ते पिक्चर मध्ये दाखवतात ना, ही बंगी बिंगी आहे फुल. म्हणजे कुठलाही मुलगा जर गेला ना तर त्याला असं वाटेल की यार म्हणजे काय कमी काय आहे, आणि तुम्ही एक लोते जावाई असणार काइंड ऑफ थिंग. समजताय का तुम्ही? देवर लाईक की अरे म्हणजे हा नाही कसं म्हणेल, बिकॉज त्यांना असं वाटलं होतं की पैसा इतका आहे की कसा नाही म्हणेल. पण मला पैशांचं कधी काही घेणं देणंच नव्हतं, की पैसा तिच्या वडिलांनी कमवलेला असेल, मला त्याची गरज नाही. मला माझा पार्टनर खूप असं स्वतः सेल्फ मेड करिअर ओरिएंटेड पाहिजे. तर तिथंच ती गाडी गणली पुण्यात. मग मी ठरवलं की आता आपल्याला स्वतःच सगळं हातात घ्यावं लागेल, आणि मग ते मॅट्रिमोनी थ्रू सगळं भेटणं सुरू केलं. तर त्याच्यात असं झालं की अपेक्षा अशा होत्या ना मुलींच्या, की त्यांना, अगेन आय एम नॉट जनरलायझिंग, सगळ्या मुली अशा राहत नाही, उदाहरण तुमच्या समोर आहे, पण त्यांना असं होतं की मला पैशांचा हिशोब विचारायचा नाही, मी माझ्या पैशांसोबत काय करते, मी घरात 1 रुपया देणार नाही. पण मुलाने सगळं केलं पाहिजे. मुलाचं घर असायला पाहिजे, मुलाकडे गाडी असायला पाहिजे, मुलाकडे शेती असायला पाहिजे, सासू सासरे सोबत नसायला पाहिजे. मला जे पटेल मी ती कपडे घालेल, मला कोणी फोर्स करता कामा नये की तू साडीच घाल किंवा हेच घाल तेच घाल. बरं झालं की त्या सगळ्यातनं बाहेर निघालो मी. आणि ते म्हणतात ना की जेव्हा तुम्हाला वाटतं की काहीच चांगलं होत नाहीये, आणि मी नेहमी हे उदाहरण देतो की भगवंत जेव्हा आपल्या हातामधनं काहीतरी छोटी गोष्ट हिसकवून घेतात ना, तेव्हा ते काहीतरी चांगलं देणार असतात तुम्हाला. आणि त्याच एकदम म्हणजे माझं एकदम असं म्हणतात ना की मी जेव्हा पूर्ण अशी हिंमत हारून दिली होती, सोडून दिली होती आशा की जाऊ दे आता घरचे जे दाखवतील ते करू, आणि त्याच टायमाला प्रियंका माझ्या लाईफ मध्ये आली आणि माझं पूर्ण आयुष्य, नाही ते यू नो द स्टोरी. सो दॅट इज माय एक्सपिरियन्स. आणि हे मी खूप म्हणजे एकदम पटपट सांगून दिलंय. तसं जर बसायला गेलो ना तर आपले 8, 4, 9 एपिसोड होऊन जातील प्रत्येक मुलीवरती एक. सो हिचं विचारून घ्या आता हिचा एक्सपिरियन्स. मला ऍक्च्युली मुलं शोधायला किती वर्ष लागलं ते मी सांगते. 5 महिने. म्हणून माझं स्टार्टिंगचं सेंटेन्स होतं की शी इज व्हेरी लकी इन दिस पॉइंट. तर माझं फॉर्च्युनेटली बाय गॉड्स ग्रेस मला माझी फॅमिली खूप चांगली आहे. माझे आई वडील, दादा, वहिनी, अर्जुन, एव्हरीवन इज रिअली नाईस अँड व्हेरी सपोर्टिव्ह. तर मी जेव्हा त्यांना म्हटलं होतं की इंजिनिअरिंग नंतर मला जॉब करू द्या, मी नंबर ऑफ इयर्स सांगितले होते, त्यांनी त्याला हो म्हटलं. आणि तोपर्यंत मुलाचा विषय काढला नाही. बाहेरनं पण जे यायचे ना तर बाबा तिथेच कट डाऊन करायचे. त्यानंतर मी म्हटलं मी रेडी नाहीये, मला MBA करू द्या. मग अजून मला 2 वर्ष विचारू नका. कोणीच नाही विचारलं मला, कोणीच फोर्स नाही केला. नंतर MBA झाल्यावर पण मी म्हटलं की मला जॉब करायचा आहे, मला प्रॉपर एका ऑर्गनायझेशनमध्ये, मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये जॉब करू द्या, सेटल होऊ द्या, 1 वर्ष द्या. तेव्हाही मला कोणी काही विचारलं नाही. तर 2018 मे मध्ये मी पासआउट झाली. 2019 मे मध्ये मी घरच्यांना समोरून बोलले की मुलगा शोधा. आणि मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आपण ऑगस्ट मध्ये भेटलो. आम्ही ऑगस्ट मध्ये भेटलो. सप्टेंबर मध्ये फॅमिलीज भेटल्या. ते श्रावण हे ते त्याच्यात मुलगा काही बघत नाही, मुलं हा असं काहीतरी असतं. अँड कट टू सप्टेंबर एंड याची फॅमिली घरी आली, बोललो बिल्लो. देन आम्ही गेलो सुरतला ऑक्टोबर मध्ये घर बघायला अँड ऑल. द टिपिकल थिंग्स हॅपेंड. आणि आम्ही आमच्या एंगेजमेंट गेली ऑन द स्पॉट. नो नारळ गोटा, नो सुपारी, डायरेक्ट. येस. हा मी एंगेजमेंट. सॉरी, मी 4-5 मुलं बघितले असतील बिफोर हिम. आणि हा बघून दुसऱ्या दिवशी पण मी मुलगा बघितला घरी. बघितलं का? मुलांनो प्लीज बघ, माझं एकदम क्लिअर होतं. मी डोळ्यावर पट्टी बांधून होते. माझ्या आई वडील, दादा वहिनी जे म्हणेल मी त्याच्याशीच करेल. तर त्यांनी जर तुला नाही म्हटलं असतं, माझ्या तुझ्याशी किती करायची इच्छा असते ना, तरी मी नाहीच म्हटलं असतं. मुलींनो अगेन हे पण शिका, ऍक्च्युली हे पण शिकण्यासारखं. मी सगळं करतेच आहे, मी अरेंज मॅरेज. तर मग आई बाबांच्या विरुद्ध मला तसंही नाही जायचंय. तर मग मी एवढ्याशा गोष्टीला घेऊन का विरुद्ध जाऊ ना? त्यांना माहिती आहे की तो मुलगा चांगला नाहीये, नाही करायचं, तर मग मी नाही करणार. सिम्पल होतं. हा आमचा एक्सपिरियन्स होता, पर्सनल एक्सपिरियन्स होता. तर आय वॉज लकी इनफ. मी इन जनरल सगळ्याच गोष्टीमध्ये टचवूड फार लकी निघाली आहे. तर या गोष्टीत पण. आणि हीच गोष्ट मी तर म्हणतोच दरवेळेस की मी खरंच खूप लकी. आणि ही सगळ्यात मेन गोष्ट ऍक्च्युली लग्न, पार्टनर. कारण की इथून
तुमचं पुढचं आयुष्य कसं असेल ते ठरतं. आमच्याकडे आता मला लक्षात नाही किती चिट्स बनवल्या आहेत, तर 8-9 चिट्स आहेत, टॉपिक्स आहेत बेसिकली. पण टॉपिक्स आम्ही ऑलरेडी डिस्कस म्हणजे एकमेकांना विचारून टॉपिक फायनलाइज केले होते, तर ते आहेत. बट वी थॉट की यार असं हे करण्यापेक्षा एक पॉईंट घेण्यापेक्षा लेट्स गिव्ह इट अ रॅन्डम ट्राय. सो यू पिक फर्स्ट. पहिले आप. हो, सगळ्यात खतरनाक टॉपिक पहिले आला, TTMM, फायनान्स अँड TTMM. सो बेसिकली इट मीन्स तू तेरा मैं मेरा. तर हा ऍक्च्युली खूप इम्पॉर्टंट फॅक्टर असतो ऍज पर मी. जर हे फॉलो होत नसेल ना, सो कन्सिडर इट ॲज अ रेड फ्लॅग. प्रियंकाच्या आधी ऍटलीस्ट जितक्या पण मुलींना भेटलोय प्रत्येक वेळेस मीच बिल पे केलंय. आता तुम्हाला वाटेल की काय शुल्लक गोष्ट आहे, हे पण बोलून दाखवतोय, बट शुल्लक गोष्ट नाही, ते CCD आणि स्टारबक्स खूप महाग आहे मुलांनो मुलींनो. प्रश्न तो नाही, तुम्ही स्टारबक्स मध्ये भेटा, CCD मध्ये भेटा, त्याच्याशी काहीच प्रॉब्लेम नाही. पण फर्स्ट मीटिंग मध्ये जेव्हा मला एक वाटतं की एक्सपेक्ट करत असतील नसतील किंवा मुलांना पण राहतं की मी बिल पे करेल वगैरे. बट याच्यात एक शिकण्यासारखं काय राहतं, जसं आम्ही जेव्हा भेटलो ना, हिने तिचं काहीतरी ऑर्डर करून घेतलेलं, पण तिने तिचं बिल पे केलं, मी माझं बिल पे केलं. आता तुम्ही मला खूप छोटी गोष्ट आहे, पण त्या छोट्या छोट्या गोष्टींवर ऍक्च्युली ना माणसाचा थोडा स्वभाव कळतो. ठीक आहे, तुम्ही माना नका माना, पण थोडा स्वभाव कळतो. ही एक गोष्ट झाली बेसिक. दुसरी गोष्ट, जसं लग्नाच्या आधीच तुम्ही काही फायनान्स रिलेटेड गोष्टी क्लिअर ठेवा ॲज इन कसं, आता पियू आणि मी आहे ना, तर आमच्यात असं नाहीये की माझा पैसा तुझा पैसा हे खूप होतं, माझी सॅलरी तू, असं काहीच नाही. सगळं आमचं आहे. म्हणजे तिचे बँक डिटेल्स पासवर्ड सगळं मला माहिती, माझं तिला माहिती, आमचं सगळं मोबाईलचं सगळं एकमेकांना माहिती, एकमेकांनाच फक्त. सो वी नो अवर फायनान्स एव्हरीथिंग, की काय होतंय काय नाही. आमचा कंबाईन फायनान्स असतो. जस्ट अजून एक गोष्ट मला आता लक्षात आली की नॉट नेसेसरी की आम्ही जे चीट ओपन करतोय, टॉपिक निघतात त्याच्यात आमचे एकमेकांचे विचार म्हणजे एकमेकांच्या विरुद्धच असतील किंवा सेम पण राहतील. काही टॉपिक वरती सेम पण राहू शकतात, काही टॉपिक वरती अपोजिट पण राहतील. म्हणजे आमने सामने तर असंच नाही की प्रत्येकाला आम्ही विरोध करणार एकमेकांचा. सो दिस इज माय थिंग की लग्नाआधी ना तुम्ही तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग, म्हणजे जेव्हा तुम्ही वाटतं की तुम्हाला नेक्स्ट स्टेप घेऊन जायचंय, तेव्हा तर तुम्ही डिस्कस करा गोष्टी. कारण की काय होतं, काही वेळेस मुलींच्या अपेक्षा असतात की मी समजा माहेरी पैसे पाठवेल, नो ऑफेन्स, म्हणजे ते करायला पण पाहिजे. जर भाऊ नाहीये सपोर्ट करायचं, जे काही आहे, जे काही असेल रिझन, काही रिझन आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आणि मुलांना तुम्हाला पण ही गोष्ट समजून घ्यावी लागेल, जशी सून जर घराची मुलगी बनते तर जावाईने पण मुलगा बनून तिकडच्या घरच्याची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायलाच पाहिजे. दोघं फॅमिलीजला इक्वल ट्रीट करायलाच पाहिजे. मी ऍड करते, बट दिस डज नॉट मीन दॅट की सुनेने तिची सॅलरी सासू सासऱ्याच्या हातात ठेवली पाहिजे किंवा जावाईने त्याची सॅलरी त्याच्या सासू सासऱ्याच्या हातात जाऊन ठेवायला पाहिजे. दिस इज नॉट व्हॉट ही इज सेइंग. हा ते नाही. फायनान्स तुम्ही तुमचाच मॅनेज करा. बट आता समजा मी माझ्या घरच्यांना काही घेतोय, माझ्या घरच्यांनाच घेत राहतोय, आणि तिच्या घरच्यांना जर तिला काही घ्यायची इच्छा आहे आणि त्याला मी अपोज करतो आहे की तू आपले पैसे किंवा तुझे पैसे तिकडं का देतीये XYZ, तर तुम्ही सगळ्या छोट्या छोट्या फायनान्स रिलेटेड गोष्टी डिस्कस करा. कारण की काय होतं, आता लग्नानंतर आहे ना तुमचं लाला लँड राहत नाही. तुम्हाला EMI पे करायचं, तुम्हाला रेंट पे करायचं, तुम्हाला गाडीचे हप्ते भरायचे, तुम्हाला पोराबारांचं शाळा हे ते डीमार्ट किराणा सगळंच करायचंय. तर पियू आणि माझं ना आमचे ठरवलेले सेक्शन असतात की जसं लाईट बिल फला ती बघेल, मेजर जो असेल मोठा EMI हप्ते, बाकीच्या बाहेरच्या गोष्टी, इन्व्हेस्टमेंट तर सगळं मी बघेल. पण फंड्स एकत्रच असते. असं नाही की तर तिचा तो पगार माझा पगार असं काहीच नाही राहत. आमचं सगळं कंबाईन राहतं. हा दिस इज माय टेक. तुला काय वाटतं? मला ऍक्च्युली ना माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगते ना, आय हॅव अ लिटल बिट इगो व्हेन इट कम्स टू मनी. आय डोंट वॉन्ट एनी बॉय टू स्पेंड ऑन मी, कारण की माझ्याकडे आहे ऑलरेडी. मी माझा खर्च स्वतः करू शकते. तर मी जितक्या पण पोरांना बाहेर भेटली आहे ना, आयदर मी पूर्ण बिल भरलंय, नाहीतर मग मी स्वतःचं बिल तर नक्कीच भरलंय. मी कधीही एकदाही त्या पोराच्या पैशानी कॉफी किंवा चहा नाही घेतला, बिकॉज आय नो त्याला किती वाईट वाटेल जर आमचं नाही जुळलं. नॉट बिकॉज त्याने पैसे भरले, बट नाही जुळलं तर माझं मनी रिलेटेड इगो तसं नका कन्सिडर करू, नॉट इन अ बॅड वे. ऑब्व्हियसली मला प्रकाशचे पैसे उडवायला खूप आवडतं, नो डाऊट इन दॅट. पण ते का होतं माझ्यामध्ये. आणि वेन इट कम्स टू गर्ल्स प्लॅनिंग अबाउट की बाबा मला माझ्या नवऱ्याकडनं फायनान्स रिलेटेड काय एक्सपेक्टेशन्स आहेत आणि मी माझा फायनान्स कसा मॅनेज करणार आहे पोस्ट मॅरेज, ते तुम्ही मुलाला भेटण्याच्या आधी, ते सुरू करण्याच्या आधी तुम्ही ही प्रोसेस पहिले चालू करा. मी नाही म्हणत आहे की त्याला एक्झॅक्टली अमाऊंट तुम्ही सांगून द्या बिफोर मॅरेज. आम्ही पण काही अमाऊंट डिस्कस नव्हती केली, पण आमचं काही एक सेट एक्सपेक्टेशन होतं. याला माझं फक्त एकच होतं की माझी SIP चालू आहे आणि ती चालू राहणार आहे. तर त्याचा नंतर खूप फायदा झाला.
हिच्या SIPचं, कारण की लग्नानंतर म्हणजे लग्नाच्या आधीपासून हिची SIP सुरू होती. लग्नानंतर जेव्हा हे घर झालं सगळं, ह्या फर्निचरच्या वेळेस तिने एक शब्दही न सांगता तो सगळा पैसा इकडं या आणि मी पण माझी जी काही सेव्हिंग होती ते सगळं, मग हे घर म्हणून म्हणतो ना, हे घर खूप प्रेमाने बनवलेलं आहे आम्ही. एक एक पैसा मेहनतीचा याच्यात टाकून, एक एक गोष्टीमध्ये खूप मन टाकून बनवलेलं आहे. तो त्याचा आनंद वेगळाच असतो. सो दॅट वॉज द फर्स्ट टॉपिक फायनान्स. सो लेट्स गो विथ द सेकंड टॉपिक. तर इथे आमची मतं जुळता आहेत. नंबर 1 वर. अच्छा, ओ माय गॉड, हा खूप इम्पॉर्टंट, वन ऑफ द व्हेरी मच इम्पॉर्टंट ऍक्च्युली. बॉयज सॅलरी किंवा त्याचं पगार आणि स्टेबिलिटी, फायनान्शियल स्टेबिलिटी बेसिकली. सो युअर टेक फर्स्ट, कारण की हे बॉयज सॅलरी, तर मुलींच्या काय अपेक्षा आहेत ते मुलीकडनंच ऐकून घेऊ जरा. सॅलरी अँड स्टेबल जॉब, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण की ही बेसिक एक्सपेक्टेशन्स आहे यार. माझ्या एक्सपेक्टेशन्स कशा होत्या, कारण की माझं बॅकग्राऊंड तसं होतं. माझ्याकडे एक स्टेबल जॉब होता आणि माझ्याकडे एक स्टेबल सॅलरी येत होती. तर मी ऑब्व्हियसली माझी अशी एक्सपेक्टेशन होती दॅट ज्या मुलाशी मी लग्न करणार त्याची सॅलरी एक स्टेबल असावा, त्याचा एक जॉब स्टेबल असावा आणि त्याला एक बऱ्यापैकी सॅलरी असावी, सो दॅट आम्ही दोघं मिळून संसार नीट चालू शकतो. दिस इज माय टेक. ओके. सो देअर शुड बी अ स्टेबल जॉब अँड अ स्टेबल सॅलरी त्या मुलाकडे हवी बिफोर द मॅरेज. ओके, आय थिंक माझं पण सिमिलरच आहे. कोणी असेल, मुलगा मुलगी, तर तुम्ही हा विचार करा, जर तुमची मुलगी आहे आणि तुम्ही जर तिला कुठेतरी तिचं लग्नासाठी बघतायत, तर बेसिकली तुम्ही हे बघणारच की फायनान्शियल स्टेबिलिटी किती आहे त्या मुलाकडे. मी म्हणाल नॉट सॅलरी एक्झॅक्ट एक नंबर की एवढं फला अमाऊंट, पण हा म्हणजे त्याच्यात क्रेडिबिलिटी किती आहे, तो खरंच काहीतरी करणार का नाही भविष्यात, त्या गोष्टी पण कन्सिडर केल्या पाहिजे. हा, बट मुलांनो, सी, तुम्ही किती चांगले, तुमचं मन किती चांगलं आहे, तुम्ही किती देखणे आहात, दॅट डझंट मॅटर. 0. जर तुम्ही काही कमवत नसाल, तुमचे घरचे तुम्हाला किंमत नाही देणार. हे तर एकदम मस्ट आहे की फायनान्शियल स्टेबिलिटी इज अ व्हेरी बिग थिंग, असायलाच पाहिजे. सॅलरी इज अ थोडा लगेच सब्जेक्टिव्ह टॉपिक आहे. तर मला असं वाटतं, माझा पर्सनल टेक असा आहे की काही केसेसमध्ये असं होतं ना की मुलगी स्वतः काही कमवत नाही, पण तिचे एक्सपेक्टेशन असतात खूपच सगळे, की मुलाने एक्स अमाऊंट कमवलीच पाहिजे, त्याच्याकडे घर असायलाच पाहिजे, गाडी असायलाच पाहिजे, विच आय फील इज व्हेरी रॉंग. जर तुम्हाला असं इंट्रोस्पेक्ट करायचं असेल ना, तर तुम्ही तुमच्या घरात बघा की तुमचे बाबा, त्यांची सॅलरी किती आहे, जेव्हा त्यांच्या म्हणजे तुमच्या आईने लग्न केलं असेल, किंवा तुमचं घर कसं आहे, किंवा तुमचा भाऊ काय करतोय. बेसिकली माझे फादर किंवा माझे ब्रदर हे एका चांगल्या वेल टू डू सॅलरीड जॉब, गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहेत, सगळं काही आहेत. आणि मला तुझी त्या टाइमला जी सॅलरी होती त्याच्यापेक्षा बेटर सॅलरीचे मुलं मला येत होते. ते एक फॅक्टर तर आहेच, पण मला त्या कमी सॅलरी बरोबर आय वॉज गेटिंग अदर मल्टिपल फॅक्टर्स एज वेल. आणि मला त्या मोठ्या सॅलरी सोबत आय वॉज नॉट गेटिंग दीज फॅक्टर्स. तर मला हे ऑप्शन जास्त फिजिबल आहे ना, कारण कि ये जो सैलरी है ये तो कभी ना कभी बढ़ेगी, बट ये सैलरी और इतनी होगी, बट ये फैक्टर्स मेरे को कहाँ मिलेंगे ना. सो दॅट इज इक्वली इम्पॉर्टंट. मग तेच मी पण ते सांगतोय की सॅलरी असायलाच पाहिजे. मी तर तेच बोललो ना की सॅलरी इज अ मस्ट थिंग, बट दॅट शुड नॉट बी दी ओनली थिंग. that should not be the only thing. Baseline ki salary is a must thing. Salary is one tick box and there should be other tick box. which is a mandatory tick box. की ते असायलाच पाहिजे, पण फक्त तेच आहे म्हणूनच करतोय तसं नको, बस एवढं. म्हणजे आम्ही फक्त सॅलरी बद्दल कन्सिडर करू. तुमचा बिझनेस असेल, हा जे काही म्हणजे तुम्ही दुसरं इन्कम, बेसिकली काहीतरी सोर्स ऑफ इन्कम, तसं डिस्क्लेमर एक. नेक्स्ट, नेचर अँड बिहेवियर. ओ माय गॉड, दिस शुड बी ऑन दी टॉप लिस्ट, बट हे सगळ्यात खालच्या लिस्टला राहते नाव डेज. म्हणजे सगळंच वर करतोय. नाही ते तर आहे. म्हणजे सॅलरी जसं त्याच्यासोबत हे पण असायला पाहिजे, पण हे राहते सगळ्यात खाली. लग्न जोपर्यंत होत नाही, जोपर्यंत सोबत राहत नाही, तोपर्यंत एक्झॅक्ट नेचर कळत नाही. एक्झॅक्टली, आय अग्री ऑन दॅट पार्ट. बट मला असं वाटतं ना की तुम्हाला थोडा आयडिया तर येऊनच जातो. तर हा म्हणजे स्वभाव तर इम्पॉर्टंट आहे यार. आता तुम्ही म्हणाल की मग ते पहिल्या भेटीत, हे मला बरेचसे लोक विचारतात ऍक्च्युली, म्हणजे इंस्टाग्रामला मेसेज वगैरे करून की दादा मी भेटायला जाणार आहे फला मुलगा किंवा मुलगीला, तर मला स्वभाव कसं काय कळेल. तर पहिल्या मीटिंगमध्ये ऑब्व्हियसली तुम्हाला स्वभाव कळणारच नाही. कुठली व्यक्ती पहिल्या मीटिंगमध्ये चांगलंच बोलणार, चांगलंच सांगणार, पहिल्याच मीटिंगमध्ये त्यांची डार्क साईड किंवा वाईट स्वभाव नाहीच दाखवत बेसिकली. बट तुम्हाला एक अंदाज येतो की ती व्यक्ती कशी आहे. अंदाज आहे ना, तो तुमचा अंदाज बरोबरही असू शकतो किंवा नंतर जाऊन तो चुकीचाही असू शकतो. म्हणून म्हणतो ना, फर्स्ट मीटिंगमध्ये तुम्ही काही असे टॉपिक्स निवडा किंवा अशा गोष्टीवरती बोला, एक्सपेक्टेशन सेट करा, त्याच्यावर तुम्हाला लगेच आयडिया येईल की हा व्यक्तीचा स्वभाव कसा आहे.
जर माझे जे एक्सपेक्टेशन आहे हे ऐकल्यानंतर हा व्यक्ती कसा रिॲक्ट करतोय त्याच्यावर तुम्हाला थोडीफार आयडिया येईल. लग्नाआधी काहीतरी वेगळं सांगतात, लग्नानंतर काहीतरी वेगळंच होतं. दॅट्स वाय बिफोर गेटिंग इन टू मॅरेज लग्नाआधीच्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्या. प्रकाश बोला, आय अग्री ऑन दॅट. पण फ्रॉम माय पर्सनल एक्सपिरियन्स मी अशी आहे ना, मी स्वतःवर पूर्ण ट्रस्ट नाही करू शकत वेन इट कम्स टू स्वभाव ऑफ अ पर्सन. आय थिंक मला थोडं नॉलेज नाहीये किंवा मला सगळ्याच माणसं, मुली, सगळे चांगले वाटतात. फर्स्ट ह्याच्या मल्टिपल मीटिंग्स मध्ये पण चांगले वाटतात. तर असं असू शकते. म्हणून हे माझं थॉट प्रोसेस नव्हता, पण वॉट माय फॅमिली, माझ्या आई वडिलांनी काय केलं की फर्स्ट मी भेटली प्रकाश बरोबर, मला सगळं व्यवस्थित वाटलं. त्याच्यानंतर जनरली कसं होत होतं बाकी फॅमिली सोबत की मग मी जर होकार दिला तर आणि माझ्या घरच्यांनी फॅमिली वगैरेचं बॅकग्राऊंड फक्त फोनवरनं किंवा वाचून जर आवडलं तर फॅमिलीज घरी येत होती. आणि देन द नेक्स्ट स्टेप वॉज की माझा भाऊ जाऊन त्याला भेटेल वन ऑन वन. पण असं नाही झालं, असं फक्त प्रकाशच्याच केसमध्ये झालेलं. मग फॅमिलीजला जेव्हा फॅमिलीज आवडल्या देन वी वेंट अहेड. तर जर मुलगी किंवा मुलगा कोणी असो, फॉर यू जर तुम्ही कॉन्फिडेंट नाही आहात जस्ट लाईक मी की बाबा समोरच्या माणसाचा खरंच मला स्वभाव कळतोय की नाही, तर आयदर सेंड युअर सिस्टर ऑर युअर ब्रदर, तुम्ही घरातला बेसिकली कोणीतरी व्यक्तीने पाठवा. तुम्ही नका त्याच्यासोबत चालले जाऊ. सो नेक्स्ट चीट इन लॉ सोबत नको. हो, दुखती राग ही खूप मुलींची. माझा पॉइंट ऑफ व्ह्यू सांगेल याच्यावरती. मुलींना हा प्रश्न तुम्हाला आहे बेसिकली, तुम्ही लग्नानंतर किंवा जेव्हा लग्नाच्या पण आधी जेव्हा तुम्ही गावी शिक्षणासाठी कुठे बाहेर गेलाय, जॉबसाठी बाहेर गेलाय, तिथून जेव्हा तुम्ही परत घरी जातात आपल्या घरी माहेरी, तर आय गेस तुमची आई एक अशी व्यक्ती असेल की जिला तुमची खूप काळजी असते, नेहमी चिंता राहते. तुम्ही घरून जेव्हा परत आपल्या जॉबच्या ठिकाणी किंवा सासरी परत येतात तर तुमची पिशवी जर तुम्ही एक घेऊन गेले असेल तर ते 2-3 होऊन जातात. त्याच्यासोबत तुम्हाला खूप काही खाऊ म्हणा, भरपूरशा लागणाऱ्या गोष्टी आई देत राहते. ठीक आहे. आणि कुठल्याच मुलगीला असं कधीच वाटणार नाही की माझ्या आईने मरावं किंवा तिला काही व्हावं. तेवढं तुमचं आईवर प्रेम आहे तर त्या मुलाची पण आई आहे ना. तर म्हणजे माझी जगावी आणि दुसऱ्याची जावी कुठेही मला काही घेणं देणं नाही. तर आई राहते, ती मग ती मुलाची असो की मुलीची असो. तर इन लॉज सोबत राहणं न राहणं दॅट अगेन टोटली डिपेंड्स. आजकाल कसं आहे, मोस्टली गर्ल्स अँड बॉयज ते पुणे, मुंबई, हैदराबाद जर ते IT मध्ये आहेत किंवा इव्हन जॉब करतायत, काही बिझनेस आहे, त्याच्या निमित्ताने ते दुसऱ्या शहरामध्ये जातात. आता माझं उदाहरण जर सांगितलं, मी 10वी पासून बाहेरच आहे, माझ्या घरच्यांसोबत नाही राहते शिक्षणामुळे, नंतर जॉबमुळे, आता लग्नानंतर इकडे सेटल झालोय, ते सुरतला असतात. हे फक्त मुलींनाच ऍप्लिकेबल होत नाही की मुलगी बाहेर राहते आणि मग ती मग घर सोडून जाते. आता मुलं पण तसेच राहतात मोस्ट ऑफ द टाइम, बेसिकली शिक्षणासाठी असू द्या किंवा जॉबसाठी असू द्या. तर मुलं पण तीच लाईफ जगतायत जी मुली जगतायत. बट आफ्टर सर्टन टाइम किंवा आफ्टर एका एज ड्युरेशन नंतर आपले आई वडील म्हातारे होतात. जशी लहानपणी आपल्याला त्यांची गरज होती तशी म्हातारपणी त्यांना आपली गरज आहे, राहणार आहे. सो यू नीड टू हॅव दॅट थिंग इन माइंड की बाबा इन फ्युचर कधी ना कधी आपले इन लॉज आपल्यासोबत येतील, राहतील आणि आपल्याला त्यांना करणं भाग आहे, करावं लागेल. त्या ड्युटीशी तुम्ही पडू शकत नाही. हा, आय कॅन अंडरस्टँड की तुम्ही म्हणाल की नाही मग फॅमिली आली तर मग आमचं काम हे ते किंवा काही गोष्टी नाही आमच्या जमत, ते तुम्ही बसून तुमच्या हस्बंड सोबत, वाईफ सोबत आधी सॉर्ट आउट करा अँड देन बाकीच्या गोष्टी डिसाईड करा. पण हा, म्हणजे मला असं वाटतं की थोडं करायला पाहिजे. आणि मी तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगेल जे आता आम्ही फेस करतोय, ठीक आहे, की हे मी आणि पिऊ नेहमी डिस्कस करतो की जे लोक जॉईंट फॅमिलीमध्ये आई बाबांसोबत राहतात ते किती लकी प्रिव्हिलेज आहेत, आणि जे असं सिंगल न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये एकटंच किंवा हस्बंड वाईफ राहून जगतात त्यांच्यासाठी किती अवघड होतं. मुलं बाळ झाल्यानंतर तुम्हाला ऍक्च्युली तुमच्या इनलॉज आणि आई वडिलांची किंमत कळते. तर असं मला तरी वाटतं. तर हा माझा टेक आहे, इनलॉजची काळजी घ्यायला पाहिजे. अँड दॅट इम्प्लाइज टू बोथ दी साईड, बोथ दी इनलॉज, नॉट जस्ट बॉयज साईड की हा फक्त नवऱ्याकडचं. हे माझं टेक. तुझं टेक बरोबर आहे. हा, ऑब्व्हियसली जसं त्या मुलाचे आई वडील आहेत, जसं तुमचे आई वडील जसे आहेत तसे त्या मुलाचे पण आहेत. अँड यू नीड टू टेक केअर ऑफ देम. अग्रीड, टेक केअर तर करायलाच पाहिजे. बट व्हॉट अबाउट इफ दे आर टॉक्सिक? हा, मी तेच बोललो ना, स्वभाव, जे काही फॅमिली प्रॉब्लेम्स आहेत, तुमचं जमतंय नाही जमतंय ते तुम्ही आधी दोघं पार्टनर बसून डिसाईड करा, सॉर्ट आउट करा. तुला जनरल पर्स्पेक्शन सांगते. असं मी बरेचशा माझ्या फ्रेंड्स मध्ये त्यांचं ऐकलं आहे. स्पेसिफिकली मुलं बाळ झाल्यानंतर मदर इन लॉचा आम्ही मोस्टली ऐकलं आहे की त्यांचा ना डुअल स्वभाव असतो. मुलासमोर काही वेगळं वागणार आणि सुनेसमोर काहीतरी वेगळं वागणार. जेव्हा सून सांगते तिची प्रॉब्लेम नवऱ्याला की बाबा असं असं प्रॉब्लेम आहे, तर मदर इन लॉ लगेच येते आणि बाबा असं तर काहीच नाही झालं आहे. सो दॅट इज वन मेजर इश्यू. त्यांचा डुअल नेचर असतो. म्हणून
मोस्टली मुलींचा माइंडसेट असं झालेलं आहे की बाबा सासू सासरे सोबत नकोच, कारण की ते इंटरफेअर करतात आमच्या कामांमध्ये, प्रत्येक गोष्टीवर त्यांचं जजमेंट असतं आणि त्यामुळे आमचं जे फायनल डिसिजन आहे त्याच्यामध्ये डामाडोल होते. तर असेही केसेस आहेत. पण मला वाटतं या प्रॉब्लेमला एक सोल्युशन तेच आहे की तुम्ही स्पष्ट बोलून क्लॅरिटी ठेवा. आता तुम्ही म्हणाल की हे कसं काय शक्य आहे, तर आता समजा जर जे तू म्हणते स्वभाव बदलतो याच्या समोर, तर तुम्ही समोरासमोर बसून काय प्रॉब्लेम आहे बाबा, हा तुम्हाला ह्या गोष्टी नाही आवडत ना, ठीक आहे आम्ही ते सुधरू. किंवा मग इथं जे इनलॉज आहेत त्यांना पण जर तुम्हाला श्रावण बाळ पाहिजे ना, तर तुम्हाला पण आंधळे व्हावं लागेल. तो जसं म्हणेल ते करावं लागेल. उ अब्बा चब्बा डब्बा करावा लागेल. श्रावण बाळ पाहिजे ना, तर श्रावण बाळचे आई वडील जसे होते तसे तरी बना तुम्ही आधी, तेव्हा श्रावण बाळचं एक्सपेक्टेशन ठेवा. ओके, नेक्स्ट वन. तुम्हाला काय वाटत असेल तुम्ही पण तुमचं मत नक्की सांगा याच्यात. ओ माय गॉड, ह्या टॉपिकसाठी ना मला इतकं ट्रोल केलं, ट्रोल म्हणण्यापेक्षा इतकं म्हणजे मुलींनी आणि मी सुचललं. ऍक्च्युली माझं गोष्टीत असं होतं ना की मी सगळ्याच गोष्टींवरती एकदम ओपनली बोलतो. जसं की मी जर तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करता तर तुम्ही बऱ्याचशा अशा रील्स किंवा व्हिडिओज असे पोस्ट केले जे लेडीजला सपोर्ट करतात किंवा त्यांची लाईफ, त्यांचे प्रॉब्लेम मला असं वाटतं की खूप सफर करतात ते. पण काही काही गोष्टी ज्या मला नाही आवडत ते मी नेहमीच बोलून दाखवतो. तर अमुक टमुकच्या एका पॉडकास्टमध्ये या टॉपिकवरती मी शेतीबद्दल बोललेलो अँड दॅट रील वेंट रिअली व्हायरल. आणि त्याच्यात मग काही मुलींचा इतका राग असे निबंध लिहिले 10-10 मार्काचे त्यांनी माझ्यावरती की अरे तुम्ही असंच कसं बोलू शकता, तसंच कसं बोलू शकता. दॅट वॉज माय पर्स्पेक्टिव्ह. आणि त्याच टॉपिकवरती हिचा वेगळा पर्स्पेक्टिव्ह येतो, तुम्ही आता ऐकायलाच. पण मी माझा आधी पर्स्पेक्टिव्ह सांगून देतो की शेती असं म्हणजे ना, आता आजकाल लग्नात त्यांना इतकं बघितलं जातं की अरे शेती किती आहे. तर माझा टेक असा आहे त्याच्यावरती की बाबा तुम्ही जर तुम्हाला शेती इतकी एकदम इम्पॉर्टंट आहे तर शेतकऱ्याच्या मुलाला द्या ना. पण नाही, तुम्हाला तर शेतकऱ्याचा मुलगा नकोच आहे. शेती जर इम्पॉर्टंट आहे तर तुमच्या मुलीला शेतीची कामं येतात का, ती जाऊन शेती करणार आहे का, नाही करणार आहे. मग तुम्ही का, कारण की ऍट द सेम टाइम मुलगा जर त्याचा चांगल्या सिटीत चांगल्या शहरात जॉब आहे, त्याचा बिझनेस आहे, तो खूप चांगला कमवतोय, ठीक आहे, त्याचं घरदार चांगलं आहे, त्याचं स्वतःचं घर आहे एक वेगळं अजून आईवडिलांचं, त्याच्या आईवडिलांचा जॉब चांगला सेटल आहे व्यवस्थित, तर तुम्हाला शेती का पाहिजे. आणि ती शेती तुम्हाला असं वाटतं की बाबा म्हणजे हा काही एकदम असं अलादीन काय चिराग आहे, दरवेळेस घसणार आणि तुमची इच्छा पूर्ण झाली, तसं नाही होणार. एकदा विकून खाऊन घेणार, संपणार. किती ते पैसे तुम्हाला 2, 3, 4, 5 वर्ष चालतील. सो माझा पॉईंट असा आहे, असली तर चांगली गोष्ट आहे, पण नसेल एखाद्या मुलाकडे तर त्याचा तुम्ही बाऊ नका करू, अरे शेती नाहीये. ते मी त्याच्यातनं सांगत होतो, पण ते सगळं राहिलंच साईडला. आणि मग तुझी मुलगी देशील तेव्हा माहिती पडेल, तुझी आई माझ्या मुलगीपर्यंत पोहोचून गेले, अरे बाबा ते अजून. आणि मी तर नक्कीच, जर मी तर असं कधीच मुलाला विचारणार की तुझी शेती किती आहे. सो आय थिंक दॅट्स माय टेक. हो बा, खूप बडबड बोलून गेलो आम्ही, कारण की ते भरलेलं होतं. तिचा पॉईंट ऑफ व्ह्यू ऐकून घ्या एकदा. ह्याच टॉपिकवरती आमच्या दोघांचं जरा थोडं. पण मला असं वाटतं की शेती असली पाहिजे. म्हणजे बघ, माझ्या आई वडिलांनी बघितलेलं नाहीये, ठीक आहे, तर माझं माइंडसेट पण तसं नको असायला. पण मला असं का तर वाटतं, समजा तुझं युट्यूबचं अकाउंट हॅक झालं, तुझी जॉब गेली, ठीक आहे, बाकी तुझे जे पण XYZ सोर्सेस ऑफ इन्कम आहेत ते सगळे ठप्प बंद होऊन गेलो, एकदम काहीच करता येत नाही. चुप राहा, तसं काही नाही होणार. बाकी सगळं ठप्प पडून गेलं तर तुझ्याकडे एकच गोष्ट, समजा ही बिल्डिंग पडून गेली, अर्थक्वेक येऊन गेला, शेती पण येऊन जाईल. पाऊस, शेती सगळ्यात अनप्रेडिक्टेबल गोष्ट माहिती का, पाऊस पडून जातो. सॉरी, बाकी सगळे सोर्सेस ऑफ इन्कम बंद होऊन गेले. शेतीच एक फक्त गोष्ट राहील जी तू ऍक्च्युली तुझ्या नावावर जी असेल ती तू विकू शकतो आणि तुला त्याचे काही पैसे मिळतील, अँड देन यू कॅन स्टार्ट एनी बिझनेस फ्रॉम स्क्रॅच, ऑल बिकॉज ऑफ दॅट शेती. म्हणून मला असं वाटतं की शेती असायला हवी, असं मला वाटते. तुझ्याकडे असो नसो त्यांनी मला फरक नाही पडत, कारण की मला माहिती आहे तू बऱ्यापैकी स्टेबल आहे इन ऑल दी अदर थिंग्स राईट ना. रुरल साईडमध्ये आहे, ज्यांचं बेस फार्मिंग आहे, त्यांच्यासाठी शेती इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर दोज पीपल शुड आस्क, त्या आई वडिलांनी विचारायला हवी. पण जसं आपल्या केसमध्ये आहे, जेव्हा आपले दोघे पण पेरेंट्स जॉब करतात, त्यांचं शेतीशी जास्त संबंध नाहीये, त्यांच्यासाठी ती सोर्स ऑफ इन्कम नाहीये, तर आपल्या सरकारने शेतीबद्दल नको विचारायला, असं मला वाटतं. आता मी तुला विचारतो एक प्रश्न माझा, ठीक आहे, जसं तू विचारला. आता एक मुलगीची फॅमिली आहे बेसिकली, ठीक आहे, ते शहरात राहत असतील, जे काही त्यांची स्वतःची शेती नाही, बट दे ऑल्सो आस्क फॉर शेती. मग दॅट इज रॉंग ना. दॅट इज रॉंग. मला वाटतं विचारण्यात हरकत नाहीये. हा, त्याच्यानंतर विचारा तुम्ही ना, विचारण्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. असं नाही की नका विचारू. इट्स गुड टू हॅव दॅट इन्फॉर्मेशन. तुम्ही सगळं विचारा, पण फक्त शेती असायलाच पाहिजे असं पॉइंट नका मांडू. दॅट इज ऑप्शनल चेकबॉक्स, नॉट मॅन्डेटरी वन.
equal freedom of drinking, driving, hobbies, meeting friends and families. अच्छा, दिस इज अगेन वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग ॲक्च्युली. हां, जसं आता आमचंच उदाहरण देतो आम्ही. आमचं जेव्हा आम्ही फर्स्ट मीटिंगला गेलो, बसलो समोरासमोर, थोडाफार इनिशियल इंट्रोडक्शन नंतर फर्स्ट पॉईंट तिचं जे एक्सपेक्टेशनमधलं होतं, तर ती म्हटली की मी नॉनव्हेज सोडणार नाही. मला जितके पण मुलं भेटायला लागले सगळे कट्टर मी एकटाच एकदम मी प्युअर व्हेजिटेरियन. तर असं डिस्कशन मला नव्हतं वाटलं, मला बिलकुल पण नव्हतं वाटलं की मला करावं लागेल की बाबा मैं नॉनव्हेज मैं लडका छोड दूंगी बट चिकन नाही छोडूंगी. राहतं ना काही काही मुलींना असं राहतं खूप. तर म्हणजे तिचं ते आपण आय रिअली अप्रिशिएट की तिने ते पहिल्याच याला सांगून दिलं की असं असं आहे. आणि माझा ॲक्च्युली असा होता ना पॉईंट ऑफ व्ह्यू की सी खाणं नॉनव्हेज व्हेज नॉनव्हेज हे पर्सनल चॉईस आहे. म्हणजे आणि ते आतून आलं पाहिजे. मी जर तिला फोर्स करेल की नाही तू खायचंच नाही, तू प्युअर व्हेजिटेरियनच बन, तिला जर आतनं वाटत नाही ना तर ते फोर्सफुली काही करून काहीच अर्थ नाही त्याला. हां, तिला आतनं वाटतंय की मला नाही खायचंय, माझी नाही इच्छा आहे आता, देन इट इज फाईन. तिला वाटतंय की तिला खायचंय तो तिचा प्रश्न आहे. आणि मी पण तिला एक क्लिअर कट सांगितलेलं की मी प्युअर व्हेजिटेरियन आहे, तू मला कधी हे सांगायचं नाही की तू नॉनव्हेज खा. क्लिअर होतं की तुला खायचं असेल तू खा, पण मी नाही खाणार. नको करू. मी लग्नानंतर पण तिला कधीच बोललो नाही. आता आम्हाला या जानेवारीला आता 4 वर्ष होऊन जातील, ठीक आहे. मी तिला कधीच बोललो नाही की तू सोड की तू काही कर. पण तुम्ही बघा मे बी ते राहतं ना की सोबत राहून तिचं थोडं कमी होऊन गेलंय. आणि मी तिला कधीच सांगत नाही. मी उलट आम्ही बाहेर जरी गेलो तर तिचं मी तिला सांगतो की तुझं स्टार्टर ऑर्डर कर, जे काय करायचं असेल कर. ती करते, ऑर्डर करतो. हा, पण माझा फक्त एक बेसिक रूल आहे डायनिंग टेबलवरचा की मी जेव्हा माझं व्हेज आहे, तुम्ही जर नॉनव्हेज खातात माझ्या थाळीत हात घालायचा नाही. नाही म्हणजे नाही, तुला घ्यायचंय नवीन ऑर्डर कर. मग तुम्ही ती क्लॅरिटी ठेवा की माझा एक मित्र आहे त्याचं की मला प्युअर व्हेजिटेरियनच मुलगी पाहिजे, बिलकुल नाही चालणार, नाही मतलब नाही. तर मग तशी तुम्ही क्लॅरिटी ठेवा की बाबा मग नाहीच पाहिजे तर नाही पाहिजे. तर मग ते तुम्ही आधीच करा. उगाच तुम्ही फॉल्स प्रॉमिसेस देणार, मग ते नंतर जाऊन काहीतरी तुमचं, तर तसं नका करू. आमचं ऍक्च्युली नाही होते कारण की तेवढी अंडरस्टँडिंग आहे. द नेक्स्ट थिंग इज मीटिंग फ्रेंड्स अँड फॅमिली. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ब्लॉग्स मध्ये बघितलंय प्रकाश आणि मला कधीच थांबवलं नाहीये. आणि कधी कधी वीकेंडला मला म्हणायचंय की मला माहेरी नाही जायचंय या वीकेंडला. ती म्हणते असं, म्हणजे मला माझ्या सासरी जायची खूप इच्छा होते. तुम्हाला इतकं माहेरी घेऊन जायचं स्टार्टिंग मध्ये. आता तरी स्नोईची आणि कमी झालंय आमचं. सो दॅट इज अ रिअली नाईस थिंग अबाउट हिम. आणि मी पण त्याला फुल फ्रीडम देते की बाबा तू जा तुझ्या फ्रेंड्सला. म्हणजे आता रिसेंटचीच गोष्ट, त्या फ्रेंडनी आम्हाला तिघांना बोलवलं होतं, बट आय वॉज लाईक बघ ती नाही काही एन्जॉय करू देणार स्नोई, तुझे फ्रेंड्स पण तिच्या मागे लागतील, तू आणि आपण दोघं तिच्या मागे राहूच, बेटर आहे की तू एकटा जा, यू गो अँड यू हॅव अ रिलॅक्स टाइम. तो गेला, मी घरात स्नोई बरोबर. वी बोथ एन्जॉयड आर वेज. आणि प्रकाश एन्जॉयड हिज वे ओव्हर देअर विथ हिज फ्रेंड्स. तर असं एक फ्रीडम आणि अंडरस्टँडिंग खूप गरजेचं आहे. कारण की सॅच्युरेशन लेवल मला माहित होतं की त्या पर्टिक्युलर दिवशी किंवा वीकमध्ये प्रकाशचं जास्त होतं, कारण की एडिटिंग, ऑफिसचं काम, स्नोईला सांभाळणं अँड एव्हरीथिंग. आय नो ही वॉज मोर सॅच्युरेटेड दॅन मी, कारण की मी फक्त स्नोईलाच बघत होती आणि थोडंफार घरची कामं होती. तो मला माहित होतं की माझं सॅच्युरेशन लेवल कमी आहे आणि याचं जास्त आहे, तर त्याला थोडा जास्त मी टाईम हवा होता. सो असं एक अंडरस्टँडिंग तुम्हाला ठेवावं लागेल, तरच तुम्ही इक्वल फ्रीडम देऊ शकता. थोडे फार कमी चीट राहिलेत आता. सो लेट्स सी काय आहे. अडिक्शन्स, व्यसन. अगेन दिस इज व्हेरी, आय डोंट माइंड जर प्रकाशला स्मोकिंग किंवा अल्कोहोलचं असतं, पण एका लिमिट पर्यंत. नॉट अडिक्शन बट फॉर एन्जॉयमेंट असतं तर मला काही प्रॉब्लेम नसतं. आय थिंक तुम्ही आहे ना फर्स्ट मीटिंग मध्ये या गोष्टी क्लिअर करा. म्हणजे जेव्हा तुम्ही भेटताय ना, हा मी पितो बाबा, पितो ना तर छाती टोकून सांग पितो, फुकतो ना तर छाती, भले ती छाती खोकली जाईल नंतर, पण तू सांग की तू फुकतो. कारण होणारच आहे ना ते. मला बाय द वे कुठल्याच गोष्टीचं व्यसन नाही आहे आणि तेच मी चहा पण नाही पित. आणि तुम्हाला माहिती का त्याच्यामुळे ऍक्च्युली म्हणजे असं होत होतं ना की ते असतं ना की सो गुड टू बी ट्रू, काय म्हणतात त्याला, तर ते लोकांना खरंच पटायचं नाही. म्हणजे हिला पण खरं पटायचं नाही. मीच्या भावाला जेव्हा भेटतो, आणि महेश दादा इज व्हेरी चिल पर्सन. म्हणजे माझं फर्स्ट मीटिंग मध्ये तर मी असं थोडं की म्हटलं मी काय बोलू किंवा कसं, पण खूप चिल माणूस, खूप चिल माणूस, एकदम बेस्ट माणूस आहे. तर एकदम ओपनली. आणि आजकाल आहे ना ऍक्च्युली असं होतं ना, जर तुम्ही नाही पित असाल तर ते हो तू पित नाही. आणि प्रॉब्लेम काय होत होता की यांना खरंच पटत नव्हतं की हा व्यसन नाही करत. कारण की मी ऍक्च्युली मी खूप डान्स करायचो, मी थिएटर करायचो, मी बऱ्याचसा माझा खूप मोठा फ्रेंड सर्कल होता.
तर त्यांना असं होतं की हा तर खात पेत असेलच, खात पेत आणि सगळंच काही करत असेल मस्तपैकी असं, कारण की ती इमेज अशी होती. बट मी जेव्हा सांगितलं की नाही मी काहीच खात पेत नाही किंवा मला सुपारी पण चालत नाही, मी चहा सुद्धा पित नाही, तर त्यांना असं वाटत होतं की हा खोटं बोलतोय, की म्हणजे आपली चांगली इमेज दाखवण्यासाठी की यांनी होकार द्यावा म्हणून हा खोटं बोलतो. पण म्हटलं तसं नाहीच आहे, मला खरंच चालत नाही, मी या गोष्टी खरंच केल्या नाहीत किंवा मला करायच्या पण नाही इन फ्युचर. सो आय नो तुझा पॉइंट बरोबर आहे की पुढून एकदम क्लिअर स्पष्ट बोलून ठेवा. आन्सर कॉन्फिडेंट नाही आहे या पोराचा, त्याचं प्लीज बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करा. करू शकतात, नो प्रॉब्लेम. माझं बऱ्यापैकी झालेलं आहे खूप चांगल्या प्रकारे एकदम असं. तर आणि मला त्याच्यात काही वाईट वाटत नाही, जर तुम्ही खरंच चांगले आहात तर गरजेचं आहे. केस बघ, आपण एका तिला बिलकुल करू वी आर जस्ट गोइंग टू गिव्ह हर, तर मग करावंच लागणार आहे. आणि बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन म्हणजे असं नाही की एजन्सीला द्या, तसं नाही की जस्ट एक जेनरिक थ्रू की बाबा काय नाही. हा, बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनचा असा पण अर्थ नाही. काही लोक काय करतात, कंपनी एचआरला मेल टाकतात की याची सॅलरी खरंच एवढी आहे का. दॅट इज व्हेरी एक्स्ट्रीम. म्हणजे मी खूप ऑफेंड झालो असतो जर असं कोणी केलं असतं तर मला खूप वाईट वाटलं असतं. करेक्ट वाटतं यार. नाही पण म्हणजे नाही, मग तुमचा फर्स्ट पॉइंटलाच तुमचा ट्रस्ट नाही आहे ना. नाहीये, तुम्ही का त्याच्याकडनं ट्रस्ट एक्सपेक्ट करता? दॅट इज अन अननोन पर्सन फॉर यू. त्याला ट्रस्ट गेन करायचा करू द्या, टाका ईमेल, काय हरकत नाही. प्लीज डू एव्हरीथिंग फॉर युअर डॉटर्स. बाई मला पोरगी आहे, मी सगळं करेल बिफोर गिव्हिंग अ बॉय. तर बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करायला पाहिजे. पण आता कधी एक्स्ट्रीम जाऊन आता म्हणजे मी तुला कसं सांगतो, लोक सिक्रेटली गावाला जाऊन तिकडे मग यांची खरंच शेती आहे का, घर आहेत का, चौकशी करतील. नाही, करेक्ट आहे, करायला पाहिजे. आय थिंक दॅट्स करेक्ट. मला असं वाटतं की एक लेवल नंतर ते मला त्या एक लेवल नंतर मला नाही आवडत. माझ्या आईच्या वडिलांनी वाशिमला राहतात, ते वाशिमवरनं ते परळीला गेले जिथे MSCB मध्ये माझे बाबा काम करायचे. तर तेव्हा इंजिनियरचा पर्स्पेक्टिव्ह काय होता, गॅरेजमध्ये मेकॅनिक. ओके, त्या टाइमला इंजिनियर म्हणजे वॉज अ रिअली बिग थिंग. खरंच MSCBत काम करतो की MSCB मध्ये कोणतं गॅरेज आहे तिथे नटबोल्ट फिट करतो. ते गेले त्या एसटीने, दिवसभर सायकलीने फिरले, सायकल रेंटवर घेतली त्यांनी 1-2 रुपयाला. तेव्हा अख्खं गाव फिरलेत, बघितलं हे क्वार्टर आहे, खरंच इथे प्रकाश राऊत राहतो. देन ही वॉज कन्फर्म्ड, देन ही गेव हिज डॉटर. विचार कर त्यावेळेस खूप जुनी गोष्ट आहे. म्हणजे एका पॉईंट ते चांगली पण आहे गोष्ट की हा म्हणजे तुम्ही अश्युअर असतात की नाही बाबा ठीक आहे करा. म्हणजे एकदम हा काही केस मध्ये काय होतं, एकदमच अनओळखी म्हणजे करा, एकदमच अनोळखी व्यक्तींवर खूपच जास्त भरोसा तर ऑब्व्हियसली नाहीच करू शकत. इथं तर नातेवाईकच पीठ पे खंजर खूप देते कधी, तर अननोन व्यक्तींवर ते नाहीच करायला पाहिजे. पण एकदम एक्स्ट्रीम लेवलला पण नका जाऊ, म्हणजे असं मला तरी कुठंतरी वाटतं. मला प्रॉब्लेम नाही, मला वाटतं की एकदम असं कुठं म्हणजे जर तुम्हाला ट्रस्ट नाहीये तर बिलकुल जा. पहिल्या मीटिंग मध्ये ट्रस्ट असायलाच कशाला हवं, मला ते सांग. मी तुझ्यावर पहिल्या मीटिंग वर भरोसा का ठेवू? इंटरेस्टिंग होतोय का नाही पॉडकास्ट तुम्ही नक्की सांगा आता कमेंट करून. ते जाऊ दे, पॉडकास्ट तर जाऊ दे साईडला. मी तुझ्या फर्स्ट मीटिंग वर ट्रस्ट का करू? ऑब्व्हियसली फर्स्ट मीटिंग मध्ये कशाला करणार, पण 2 मीटिंग मध्ये पण नाही करणार. एंगेजमेंटच्या 1 दिवस आधीपर्यंत नाही करणार. मग बोल का करू मी तुझ्यावर ट्रस्ट? मग ट्रस्टच नाही, मग कशाला एंगेजमेंट करतीये, कशाला लग्न करतीये? व्हेरिफिकेशन करेल तरच मला ट्रस्ट येईल. हा, तू ते झाल्यानंतर तुझ्या बोलण्यावर मला ट्रस्ट नाही. ते तर ऑब्व्हियसली बेसिकली तर आहेच ना. म्हणते ना, मला फक्त तुझ्या बोलण्यावर ट्रस्ट नाहीये. मला बाकीच्या 10 गोष्टी पहिले चेक करू दे, तरच तुझे पहिला मीटिंग मध्ये बोलला होता तेव्हाच मला खरं पटेल. चल ठीक आहे, आय टेक माय वर्ड्स बॅक. व्हेरिफिकेशन करा, काय हरकत नाही. ठीक आहे, करा बाबा करा. नेक्स्ट चीट. लुक्स सी ऍक्च्युअली अगेन थोडा कॉन्ट्रोवर्शियल आहे हा टॉपिक पण ऍक्च्युली, बट मला असं वाटतं की किती ओपन माइंडेड असा, तुम्ही किती काही करा, बट फर्स्ट इम्प्रेशन जे तुम्हाला डोळ्यांना दिसणार ते असणारच आहे. लुक्स तुम्ही किती म्हणा अरे नाही मन चांगलं, तुम्हाला मन दिसतंय का माझं पहिल्या भेटीत की माझं मन कसं आहे ते नाही समजत ना. सो बेसिकली तुम्ही लुक्स बघतात कधी बघा तुम्ही की हा तुम्ही जसे आहात त्याला शोभेल असा पार्टनर. मला माझं हा पर्स्पेक्टिव्ह लुक्सला घेऊन की म्हणजे उगाच मी ते रंगबिंगचं नाहीच म्हणत आहे, पण शोभेल असा जोडा असायला पाहिजे. लुक्स बद्दल मी एवढंच बोलू शकतो. मला पण याच्यावर जास्त बोलायचं नाही, म्हणजे की पहिले आप खुद को देखो हाऊ यू आर, आणि तरच मग तुम्ही हे करा. असं नका की बाबा मी
कसा स्त्री आहे पण माझ्याकडे गव्हर्नमेंट जॉब आहे तर मला एकदम देखणीच मिळायला हवी. ऍक्च्युली हे मुलींचं म्हणणं हे राहतं, नाही मुलींचं म्हणणं हे राहतं स्पेसिफिकली की मुलांच्या ह्या अपेक्षा असतात की त्यांना गोरीच पाहिजे, देखणीच पाहिजे आणि असंच पाहिजे, आणि हे आहे मुलांचं आहे हे. जसं मुलींचं मे बी लेट्स से जर तुम्ही मुलींना असं म्हटलं की अरे तुम्ही असं ह्या अपेक्षा ठेवता, तर मुलींचा पण हा काउंटर असतो की अरे मग मुलं पण तर अपेक्षित, चुकी नाही म्हणू शकत, दोघांच्या एक्सपेक्टेशन्स असतात. बरोबरच आहे. म्हणजे जर तुम्हाला ते आहे तर तुम्ही ती क्लॅरिटी ठेवा. बट मला प्रकाशपेक्षा पण बेटर मुलं बघायला आले होत्या. ऍट द सेम टाइम जसं तिला पण माझ्यापेक्षा खूप चांगले देखणे मुलं आले असतील बघायला, मी पण तिच्याहून काही देखण्या मुली बघितल्या असतील. बट तेच लुक्सने तुम्ही एक फर्स्ट इम्प्रेशन तुम्हाला चांगलं वाटेल, पण जेव्हा तुम्ही त्यांचं बोलणं, त्यांचे विचार ऐकणार ना, तुम्हाला थोडं म्हणजे समजेल की यार नाही 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 ह्या व्यक्तीसोबत मी कसा राहील. आणि तुम्हाला जर असं वाटतं ना की लग्नासाठी तुम्ही खरंच एखादा मुलगा किंवा मुलगीशी, जे बरेचसे लोक आम्हाला प्रश्न विचारतात की कसं ओळखायचं की हा व्यक्ती किंवा हीच ती व्यक्ती आहे किंवा काय, दिस इज द वन और शी इज द वन, ही इज द वन और शी इज द वन. तर तुम्ही ना एक, आता समजा कुठल्याही तुमचा पार्टनरला तुम्ही भेटले आहेत आणि तुम्ही आता डिसाईड करणार आहे की याच्यासोबतच मला लग्न करायचं आहे किंवा, तर तुम्ही एक गोष्ट, एक प्रश्न स्वतःला विचारा की ह्या व्यक्तीसोबत मला माझं पुढचं पूर्ण आयुष्य 24/7 365 डेज राहायचं आहे. गुड, बॅड, वर्स्ट, हॅपीएस्ट सगळे मोमेंट जगायचे आहेत, तर हा व्यक्तीसोबत मी राहू शकेल का. लुक्स फीड होणाऱ्या आम्ही दोघं पण तुम्हाला माहितीये 4 वर्षापूर्वी असं नाही दिसायचो. हा, आम्ही आज वेगळे होतो. आता वी हॅव टर्न फॅट, आमचं थोडेफार रिंकल्स यायला लागले आहेत आणि व्हॉट नॉट. पण लुक्स बदलतात, जसं तुम्ही आधी होते तसं नाही राहणार. ऑब्व्हियसली तुमच्या रिलेशन सोबत रिक्वायरमेंट म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वतःच बदलत राहणार. ठीक आहे, दॅट इज दी नीड. म्हणजे तुम्ही आधी जसे होते ना तसंच थ्रू आउट नाही राहणार. जसे लबी डबी स्टार्टिंगला होते तसेच थ्रू आउट नाही राहणार. रिअल लाईफ मध्ये खूप वेगळ्या गोष्टी असतात. ते मी जसं म्हणलं ना की लाला लँड नाही आहे, सगळं हॅपी 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 असं नाही राहत. तुम्हाला पैसा कमवणंच आहे, तुम्हाला मेहनत करणं गरजेचंच आहे, तुम्हाला मुलं बाळं बघायचं आहेत, फॅमिली बघायचं आहे, वर्क प्रेशर आहे, बऱ्याचशा डेडलाईन्स आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, ॲम्बिशन आहेत, गोल आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी पण मॅटर करायला पाहिजे. म्हणजे जस्ट की हा सुंदर दिसतो, चांगली दिसते झालं, तसं नका करू. चलो पटपट शेवटचा टॉपिक घेऊन घेऊ. शेअरिंग हाऊस होल्ड वर्क. चला, लास्टला तुम्हाला स्नोईचे दर्शन होणार आहे. लास्ट टॉपिक यायच्या आधी द स्पेशल गेस्ट इज हिअर. सो बघा, तेच डिस्कस करत होतो आधी, तेच होऊन गेलं. सो शेअरिंग हाऊस होल्ड वर्क. हा, तर तू काहीतरी सांगत होती. जसं मी पहिले बोलत होती दॅट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, आयदर इट बी हाऊसवाईफ ऑर वर्किंग वुमेन, कोणी असो तिला मदतीची गरज असते. तुम्ही स्वतःची कामं तरी स्वतः करायला हवं, तीच खूप मोठी मदत आहे ऍक्च्युली. हा, बाकी भरपूरशा गोष्टी प्रकाश करतो, ऑब्व्हियसली ते तुम्हाला दिसतंच ब्लॉग थ्रू. आणि मी ते हे नाही करत आहे की बाबा त्याने हेच करायला हवं, तेच करायला हवं. त्याला जे नाही जमत तो ते नाही करत. ऑब्व्हियसली ना, त्याला चहा नाही बनवतायत, मी त्याला जबरदस्ती नाही म्हणू शकत की जा बाबा तू चहा बनव. पथेटिक चहा बनवणार तर तसंही मी पिऊ नाही शकणार. ओके, सो इट इज नॉट नेसेसरी की त्यांना ते सगळं काम आलंच पाहिजे. आय हॅव सीन की दीपक आणि प्रकाश कपडे वाळू घालतायत, काढतायत, घडीही करतायत. तो अशा बऱ्याचशा गोष्टी, जसं स्नोईला त्यांच्या भरोशा पण मी सोडून गेलेली आहेत बाहेरचं काय करायला, किंवा ऑफिसला पण मध्यंतरी जेव्हा जायची तेव्हा गेली आहे. तर ते स्नोईचं डुडू पॉटी पण त्यांनी साफ केलेली आहे दोघांनी. मी ना दोघांबद्दल बोलतेय, टू बी व्हेरी प्रिसाइज. नवऱ्याने घरची कामं करायची काय गरज आहे? ती बायको कायच करते दिवसभर. किंवा काही बायका असं पण म्हणतील की अरे तुम्हाला इतक्या सगळ्या बाया आहेत ऑलरेडी सगळ्या कामांसाठी, मग तुम्ही इतकं पण छोटं मोठं काम नाही करू शकत का? भरपूरशा ठिकाणी असं की मुलगा किंवा मुलगी झाली, बाळ झालं, तर ती फक्त आईचीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे, फादरचा काहीच रोल नाही आहे. म्हणजे त्याची काळजी किंवा तिची काळजी घेण्यामध्ये तसं बिलकुल नाहीये. बाळ हे दोघं आई-वडील, आणि तसं पाहिजेच नाहीच पाहिजे. ऍक्च्युली ती दोघांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. येस, आय कॅन अंडरस्टँड की काही गोष्टी ती फक्त आईच करू शकते, ते आपण डिनाय नाहीच करू शकत. पण जिथं आईला एक सपोर्ट हवा आहे तो तर तुम्ही करा. फिजिकल, मेंटल, इमोशनल सपोर्ट हवा आहे. घरातली थोडी थोडी कामं करून घ्या. तुम्हाला दिसतंय की ती ऑलरेडी तिचं दुखतंय आणि त्याच्यात तुम्ही घरची अजून 10 कामं वाढवून ठेवणार आहेत. तिचं
लेवल ऑफ फ्रस्ट्रेशन कुठे जाईल? नाही तेच मला या म्हणजे मोस्टली जेव्हा मी माहेर येऊन आली स्नोईला घेऊन परत, तर तेव्हा मला प्रकाश आणि दीपकची भरपूर हेल्प झालेली, नो डाऊट इन दॅट. तर स्पेसिफिकली प्रकाश त्याने भरपूरशा गोष्टी म्हणजे आय वॉज व्हेरी इम्पेशंट. तेव्हा माझी चुकी होती, जेव्हा मला नंतर रिअलाइज झालं की यार प्रकाश तुला हे का नाही येते, तिला नीट उचलता का नाही येते, तुला दुधाची बॉटल का नाही बनवता येते. देन आय रिअलाइज की यार माझी चुकी आहे ही, कसं त्याला येणार ना. म्हणजे तो ती माझ्यासोबत स्नोई 3 महिने ऑलरेडी राहून घेतली आहे, तर मला तिचं माहीत झालंय. आता स्नोई आज याच्या लाईफमध्ये आली आहे फुल फ्लेज्ड, बघायला पाहिजे. तर आफ्टर 3 months जेव्हा मी परत इथे राहायला आली तेव्हा, तर मग त्या अँगलने जेव्हा मी विचार केला की नाही यार तो आज पप्पा झालाय, मी 3 महिन्यापूर्वीच झाली म्हणून मला येतं, पण याला येत नाही, याला टाइम लागेल. सो तसं जेव्हा मी गृहीत धरलं, अँड ही इज अ व्हेरी गुड लर्नर. तर त्यांनी पटकन सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या. अँड जोपर्यंत आमच्याकडे नॅनी येऊन 2-3 दिवसच झाल्यात, जोपर्यंत नॅनी नव्हती तोपर्यंत सकाळचा वेळ ऑलमोस्ट 1 वाजेपर्यंत, 12:30 ते 1 वाजेपर्यंत तिला डेडिकेटेडली प्रकाशच सांभाळायचं. कारण की मला बरीचशी तिचं खाणं बनवणं, तिला खाऊ घालणं, आंघोळ बिंघोळ हे सगळे कामं राहायची. आणि त्यावेळेस मी तिच्यासोबत तिला जे एंटरटेन करणं गरजेचं असतं ना, किंवा तिला पॅम्पर करणं, कारण की मी आंघोळ करते, आय एम अ बॅड पर्सन राईट नाव, पण देअर इज अ गुड पर्सन विच इज हिम. तर त्याच्याकडे रागवत नाही, काही करत नाही, तर तसं आहे. आणि मला हे वाटतं ना, हे काही उपकार नाही करत आहे मी तिच्यावर की मी सांभाळतो तिला, माझी हेल्प नाही करत आहे. हा, टू बी व्हेरी प्रिसाइज, ही इज डुईंग हिज वर्क. हे रिस्पॉन्सिबिलिटी आहे, हे इक्वल जॉब आहे, हे दोघांनाच करायला पाहिजे. तर हे बिलकुल नाही आहे. तर होऊन जातं सगळं मॅनेज. आणि मला असं वाटतं की ठीक आहे, तुमचं वर्क फ्रॉम होम जरी नसेल ना, ऍटलीस्ट तुम्ही ऑफिसमधनं आल्यानंतर तरी ते ऑफिसलाच सोडून येतं सगळं. अरे नाही, पण कसं राहतं लोकांचं, मी आत्ता ऑफिसवरून आलोय, मी थकलोय, तर मला मोबाईल बघू दे, मला थोड्या वेळ टीव्ही बघू दे, मला थोडं करत सगळा वेळ चालला जातो ना. आणि बाय द टाइम 2-3 तास सहज चालले गेलेत, मग ती लेडीला चिडचिड का नाही होणार यार एंड ऑफ द डे. आणि मुलींना पण थोडं हे थिन लाईन समजायला लागेल की आपला पार्टनर काय नाही करू शकत, तर उगाच त्या एक्सपेक्टेशन नका त्याच्याकडनं की तो तर करतोय, माझ्या फ्रेंड्सचा नवरा तर कुकिंग करतो, पिस्ता पास्ता काय बनवतो, नका करू ना. तुमचा चहा बनवतोय ना चांगला, खुश राहा ना त्याच्यात. आणि मुलांना तुम्हाला पण जर बायको वर्किंग पाहिजे आहे, कमवणारी पाहिजे आहे, तर ती पण तुमच्यासारखीच ह्युमन बिंग आहे. तिला पण थकवा येतो, तिला पण ऑफिसचं टेन्शन राहतं, फ्रस्ट्रेशन येतं, तिचा पण एक डाऊनफॉल असतो, त्याच्यात तुम्हाला तिला हेल्प करावे लागेल, तिचे घरातले तुम्हाला कामं करावे लागतील, खांद्याला खांदा मिळवून. हे आहे. आणि एक लास्ट पॉईंट जो मला आय थिंक याच्यात आय डोंट नो आपण डिस्कस केला असेल नसेल, की तुमचे फ्युचर गोल्स काय आहेत, तुम्ही आफ्टर मॅरेज तुम्ही काय कुठं बघतायत, किंवा तुम्हाला काय करायचं बेसिकली, जे काय असेल ते पण तुम्ही डिस्कस करा. अपेक्षांमध्ये ह्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या आहेत. आणि जर मुलींना तुम्हाला पण लग्नानंतर जॉब करायचा नसेल किंवा मुलं बाळानंतर जॉब करायचा नसेल, आणि मुलांना तुम्हाला पण तशा अपेक्षा असतील, ते आधीच क्लिअर करून घ्या की बाबा मला पाहिजे की तू आता फुल फ्लेज फक्त मुलाकडे किंवा आपल्या फॅमिलीकडेच लक्ष द्यावं, नको करू, किंवा मी आता जॉब करते पण मी लग्नानंतर नाही करणार, जे काही XYZ असेल आधीच डिस्कस करा. सेम पेजला पाहिजेत की तुमच्या फ्युचर गोलला घेऊन. आता माझा आणि पिऊचं इतकं चांगलं आहे की आमचे फ्युचर गोल डिसाइडेड आहेत की आता आम्हाला काय करायचं आहे. वी न्यू की जसं आम्ही स्टेप बाय स्टेप दरवर्षी एक स्वतःला गोल देतो की आपल्याला अचीव करायचा, आणि तो झाला की पुढचा गोल सेट करून देतो लगेच की आता आपला नेक्स्ट गोल हा आहे, आणि मग आम्ही दोघं सोबत त्याच्यासाठी तेवढी मेहनत करतो. सो दॅट रिअली हेल्प्स. ठीक आहे, तर ते पण क्लॅरिटी ठेवा. सो टू समराइज मॅडम, अपेक्षांबद्दल व्हॉट इज युअर टेक? सो अपेक्षा ठेवा, नो डाऊट, पण अशा ठेवा की त्यात थोडं सेन्स असलं पाहिजे, थोडं लॉजिकल असलं पाहिजे, आणि थोडं सेन्सिटिव्ह पण असलं पाहिजे. अँड मेक श्योर दॅट तुम्ही जे बोलतायत ना, मैं जो बोल रहा हूँ सच बोल रहा हूँ, सच के सिवा कुछ नहीं बोल रहा हूँ. सो ऑलवेज स्पीक द ट्रूथ जेव्हा पण तुम्ही मुलाला किंवा मुलीला भेटताय. तर भले तुम्हाला वाटतं यार मला या मीटिंगमध्ये ही गोष्ट नाही सांगायला पाहिजे किंवा अप्रोक्रिएट नाही आहे, तर नका सांगू. पण मेक शुअर दॅट की तुम्ही नंतरच्या मीटिंग्समध्ये जर होणार असतील तर त्यावेळेस त्यांना नक्की सांगा. बट मेक शुअर दॅट तुम्ही जे पण बोलताय ते क्रिस्प, क्लिअर आणि प्रॉपर बोलताय. बेसिकली कुठली अशी गोष्ट जी तुम्हाला वाटते की हे माझ्या पार्टनरला जर नंतर कोणाकडनं माहिती पडेल तर त्याला किंवा तिला वाईट वाटेल, किंवा तिला खूप म्हणजे माझी जी एक
इमेज किंवा माझ्याबद्दलचा जो ट्रस्ट आहे तो ब्रेक होऊ शकतो, अशी कुठलीही गोष्ट असेल, नाव यू आर वाईज, ते तुम्ही डिसाईड करा की त्याच्यात कुठल्या कुठल्या गोष्टी येऊ शकतात, ते तुम्ही आधीच क्लॅरिफाय करणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आणि टू समराईज आवर दिस पॉडकास्ट, टू समराईज दिस थिंग, की अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही आहे, पण चुकीच्या अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. आता ते किती लेवलला ते तुम्ही ठरवा. तो तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या काही अपेक्षा असतील ज्या मी मिस आउट करून दिल्या असतील मे बी, ते पण सांगा. अँड तुम्हाला अजून कुठल्या टॉपिक वरती आमचं काही बोलायचं, दिस इज आवर पर्सनल व्ह्यूज आहेत, इंडिव्हिज्युअल थॉट्स होते का. तुम्ही बघितलं काही माझे थॉट्स यासोबत पटले नाहीत, काही त्याचे माझ्या बरोबर पटले नाहीत. ऑन दॅट नोट, दॅट वॉज आवर फर्स्ट पॉडकास्ट. प्रियंका प्रकाश करणं एकदाच नाही, प्रियंका प्रकाश आमने सामने. वी आर डन विथ दी अपेक्षाज. आता बघू पुढचा याला काय, तुम्हाला जे काही टॉपिक्स बघायचे असतील ते नक्की सांगा. ठीक आहे. चलो आता स्नोई तुम्हाला बाय बाय करणार. शो बाय बाय. मूड नाही ना, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे, नाही ठीक आहे. पुढच्या पॉडकास्ट मध्ये भेटू. थँक्यू सो मच गाईज. सबस्क्राईब करा. ठीक आहे, सबस्क्राईब नक्की करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओला किंवा पुढच्या पॉडकास्टला. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून.